एप्स्टीन फाईल नावाचा प्रकार आला. त्यात इस्रायलचे काही हितसंबंध, अमेरिकेचे काही हितसंबंध आणि अतिशय विकृत गोष्टी आहेत त्यात. अनेक देशाच्या प्रमुखांचा पण त्यात सहभाग आहे. काही लोकांना राजीनामा द्यायला लागला. ब्रिटनच्या राजघराण्यातल्या माणसालाही तिथनं बाहेर पडायला लागलं राजीनामा देऊन. एवढा मोठा इम्पॅक्ट त्या ग्लोबल लेवलवर एप्स्टीनचा झाला होता. इस्रायलमध्ये युद्ध व्हायच्या आधी नेत्यानाहूंना पदावरून काढा म्हणून प्रचंड लाखोच्या संख्येने, इस्रायल खूप छोटा देश आहे, मी 2दा जाऊन आलोय, लाखो लोक जेव्हा इस्रायलमध्ये रस्त्यावर येतात ना त्यावेळेस खूप सिरियस विषय असतो. पण ते आंदोलन मोठं व्हायच्या आधी तिथे हल्ले सुरू झाले आणि इस्रायलमध्ये नेत्यानाहूंना बचावाची संधी मिळाली. त्यांनी ट्रम्पना वापरलं इराणमध्ये. हे सगळं डिसमेंटल करायसाठी हे सगळी व्यवस्था चालू आहे. याच्यात भारतासारखा विकसनशील, विकसित नाही म्हणणार मी, अजून विकसनशीलच आहे तो, अजून विकसनशील देशावर फार मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि तो आता पडलाय. आता पेट्रोल डिझेल गॅसच्या, स्वयंपाकाच्या गॅसपासून आपल्या टाईल्स बनवायच्या व्यवस्था पण सगळ्या आपल्या मिडल ईस्टमधनं येतात. इराणमधनं येतो माल, त्यातनं बनतो. कन्स्ट्रक्शन कंपन्या, जे घरं बांधणी काम आहे ते पण मागे पडले. हा सगळा इम्पॅक्ट आहे. व्यापारावर इम्पॅक्ट पडलाय. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा आपल्यावर फार मोठा इम्पॅक्ट पडतो. सरकारला ह्या गोष्टी लक्षात घेऊन काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. अमेरिकेच्या कच्छपी लागायचं का त्यांचं गुलाम बनून राहायचं, हे सगळ्या गोष्टी सरकारला, मोदींना ठरवायला लागेल. पण मोदी मला वाटत नाही की ठरवतील, कारण त्यांच्या हातात काही राहिलंय असं मला तरी